काय मित्रांनो, शेतकरीची परिस्थिती इतकी बिकट आहे सध्या. म्हणजे सध्या जी चाललेली जी शेतकरीची अवस्था आहे ना, खूप बिकट आहे. कारण एकीकडे जर आपण बघितलं ना, तर शेतमालाला तर भाव तर नाहीच आहे मित्रांनो, ते तर योग्य मिळतच नाही. पण दुसरं असं झालं की बुवा जी शेतीला लाईट मिळत होती, म्हणजे पहिली 8 तास होती, नंतर आता ती लगेच 4 तास, कुठं 5 तास, कुठं 6 तास, म्हणजे अशी लाईट आता ते द्यायला लागले. आणि त्याच्यातले त्यात आहे ना मित्रांनो, की शेतकऱ्याचा कोणी वालीच उरलं नाही, अशी पद्धत झालेली आहे सध्या. म्हणजे आपण जे म्हणतो ना बाबा, सत्तेतले तर आहेच, पण जे विरोधक आहे हे पण आवाज उठायला तयार नाही. कारण यांचं कसं झालं, एक दोन त्यांना बी काही ढकलेलं येईनी सत्तेवाल्यांना, है की नाही. एक दोन टेंडर त्यांना दिले का त्यांचा आवाज चिडीचूप. म्हणजे एवढी बिकट परिस्थिती सध्या. लाईटचा तर एवढा प्रश्न बिकट आहे मित्रांनो, की सुरुवातीला 8 तास लाईन होती, आणि त्या 8 तासाच्या लाईनीवर शेतकऱ्याने त्याच्यावर काही माला लावले, काही ऊस लावले, आणि ते 8 तास लाईनी म्हणून त्याच्यावर लावलंय. आता काय केलंय की बुवा प्रत्येक ठिकाणी, काही ठिकाणी 4 तास आहे, काही ठिकाणी 6 तास आहे, काही ठिकाणी 5 तास आहे. म्हणजे मग आता शेतकऱ्यांना त्याचं ओलीत करायचं कसं, भिजायचं कसं, हा शेतकऱ्यासमोर प्रश्न पडला. आता एकतर रात्री लाईट देतंय सरकार, ते तर अजूनपर्यंत देतंय मित्रांनो. आता दिवसात अजून लाईट काही सरकारने दिली नाही. पण एक गोष्ट त्याच्यातून ही पण हे होतं मित्रांनो, की शेतकऱ्यावर अजिबात सरकारचं पण लक्ष नाही, आणि जे विरोधक आहे यांचं पण लक्ष नाही. आणि विरोधक कसं आहे, किंवा ते फक्त टेंडर पुरते काम करणारे विरोधक आहे की नाही. बोंबलायचं थोडंफार बोंबलले की टेंडर दिलं का गप. म्हणजे आज शेतकऱ्याचा वालीच ह्या महाराष्ट्रामध्ये कोणी राहिलं नाही. इतकी विचित्र परिस्थिती सध्या शेतकरीची मित्रांनो. म्हणजे खतं झाले, बियाणं झाले, हे तर पूर्ण महागच आहे. आणि इकून तिकून त्या शेतमालाचे जर भाव बघितले आपण, तर त्या शेतकऱ्याला शेतमाल रस्त्यावर फेकून द्यावा लागतोय, अशी सध्याची कंडिशन आहे. आणि हे एक लाईटचा प्रश्न, म्हणजे हा मोठी समस्या आहे शेतकऱ्यासमोर. आता विचार करा की 5 आणि 6 तासामध्ये खरंच भिजणं होईल का. बस सुरुवातीला 8 तास लाईन दिली म्हणून शेतकऱ्यांनी त्याचे क्षेत्र वाढवलं, आणि आता त्यांनी इतकं कडक उन्हामध्ये की लगेच 3-3, 4-4 घंटे लाईन कपात करून टाकली. वा धंदे, म्हणजे तोंडाचा आलेला घास जो आहे ना मित्रांनो, तो शेतकऱ्याच्या डोळ्यासमोर भरपूर राहिलाय. नाविलाज आहे, काही करता येईना, हे का नाही. म्हणून मी सांगतो ना, एवढं विचित्र प्रकार सध्या आपल्या महाराष्ट्रात शेतकऱ्याविषयी चालू आहे. आणि याला फक्त जबाबदार आपण शेतकरी मित्रांनो, लक्षात घ्या. जर शेतकरी आपण जोपर्यंत यांचं सहन करू ना, तोपर्यंत हे असंच होत राहणार आहे. त्यासाठी आपल्याला स्वतः आता आवाज उठला लागणार आहे. आणि भली नेपाळ सारखी परिस्थिती झाली तरी चालेल, पण मग आपल्याला काहीतरी हालचाली केल्याशिवाय मित्रांनो पर्याय नाही. नाहीतर हे ना, हे आपल्याला पुरे संपुष्टात आणतील हे लोक.